मारुती स्तनपन्ना विकास या आपण आलेले पाहुणे मंडळी मान्यवर आहेत त्यांना आपण सन्मानित करूया। आणि दोन्ही संघाचा 12वा खेळाडू कंपल्सरी आहे, लक्षात घ्या, कारण आपल्या असोसिएशनचा नियम आहे। त्या नियमाच्या अधीन आपण जर इथे 12वा 12th मॅन नसेल तर इथे पेनल्टी लागेल, याची दक्षता घ्या। दोन्ही संघाला विनंती असेल आणि पंचांनाही विनंती असेल आपण रेडी व्हायचंय, कारण सर 9 9:30 पर्यंत चेंडू पडणं अपेक्षित होतं, परंतु आता जवळजवळ 10:30 वाजल्यात, म्हणजे 1 तास लेट ही मॅच सुरू होत आहेत। त्यासाठी आपल्यालाही थोडंसं आता हा आंबेकर चला ते आलेत मैदानाच्या आतमध्ये, कारण त्यांना माहिती आहे आपल्या गावाची स्पर्धा, कारण ब्रीद वाक्य आहे आमचा गाव आमचा अभिमान स्वाभिमान। खरं तर विचार केला तर आंबेघर गावामध्ये 5 टीम आहेत पहा, खऱ्या अर्थाने एखाद्या गाव 6 हो यस, एखाद्या गावामध्ये किती टीम्स असाव्यात त्याचं खरोखर उदाहरण आहे 6 टीम मित्रांनो, आणि सर्व टीम्स एका कोऑर्डिनेशननिशी खेळतायत, म्हणजे एकमेका त्यांना इथं खुर्च्या ठेवा 12 दादा इकडे बसा बरोबर, की ताळमेळ त्यांच्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे। एकमेकाबद्दल जी प्रेमाची भावना आहे, म्हटलं जातं ना भावकी गावकी, आणि त्यामधून साधलेला खऱ्या अर्थानं जो मिलाप असतो, कारण आपण भावकी म्हटलं की यस सर पंच काय सांगतात बघा, बेल्स चला टीम वरोशी 11 आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाठवायची आहे मित्रांनो। तर आपण पाहतोय मित्रांनो बोलाई देवी चषक 2025, अर्थातच सन्माननीय आदरणीय ज्ञानदेवजी रांजणे साहेब खऱ्या अर्थानं आपण पॉवर प्लेच्या आतमध्ये दिवाळाला लागलं तरी पळायचंय का? हा तो रोल आहे सर, जे पाठीमागच्या डी आहेत ना त्याचं थोडंसं समजून सांगा प्रत्येकाला, कारण मला वाटतं 30R सर्कलचा जो लाईन आहे त्याच्या हातामध्ये डी आहे, त्याच्यानंतर तुम्हाला दाहूनच काढायचे आहेत, याची आपण नोंद घ्यायची आहे। तर जाऊया मॅचला प्रारंभ होईल थोड्याच वेळामध्ये। आपण पाहिलं ACC आंबेघर या संघाने नाणेफेक जिंकली आणि तदनंतर मात्र आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रित केलंय टीम काळेश्वरी 11 वरोशी या संघाला फलंदाजीसाठी। तर सलामीची जोडी आपण पाहतोय अक्षय अजय अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे आणि गोलंदाज प्रशांत। प्रारंभ होतोय, शुभारंभ होतोय बोलाई देवी चषक 2025 चा। 2च मिनिटं सन्मान करायचे, कोणी जाऊ नका प्लीज, 2 मिनिटं। संतोष शेलार यांच्याकडून जर गोलंदाजाने हॅट्रिक नोंदवली प्रशांतनी तर 501 रुपयाचं पारितोषिक आलंय। सचिन शेलार यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आलंय। आपण सन्मानित करतोय, नावं सांगा मला प्लीज। या ठिकाणी ज्ञानदेव शेलार अर्थातच बापू यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा।
प्रारंभ होतोय. श्री गणेशाला वंदन करूया आणि पहिला चेंडू डिलिव्हर करूया. लॉफ्ट केलाय. इथे मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. किती धावा 80ला अडवला. इथे एक धाव कंप्लीट, दुसरी धाव कंप्लीट, तिसऱ्या धावेचा प्रयत्न. या ठिकाणी गणेश शेठ यांना या ठिकाणी आपण सन्मानित करूया. ज्ञानेश्वरजी बापू यांच्या शुभ हस्ते आपण इथे मात्र गणेश शेठ यांना सन्मानित करतोय. अगतम स्वागतम सुस्वागतम. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण इथे सन्मानित करतोय. आता 4 धावा धावून पूर्ण झाल्यात सर. यस, 4 धावा. यानंतर सन्मानित करतोय भरत वांगडे सेठ यांना एका सन्मानित करतोय. शिवरामजी शेलार अध्यक्ष बोलाई देवी मित्रमंडळ यांच्या शुभ हस्ते आम्ही सन्मानित करतोय. पुढील सन्मान असेल चला सन्मान करा. आपण जाऊया माझकडे. वा कमबॅक केलाय, लाऊड अपील केलाय. हो, पंचांचा बोट आकाशाकडे आहे. यस, इथे मात्र बॅक टू द पवेलियन. हा, इथे मात्र फलंदाज मात्र अक्षय. कुठेतरी एज लागली, थोडासा पंचांपर्यंत त्याचा आवाज घुमघुमला आणि इथे मात्र एका क्षणाचा हे विलंब नाहीये आणि पंचांनी मात्र बोट आकाशाकडे उंचावलंय. पहिली विकेट, पहिला धक्का, पहिला हादरा टीम काळेश्वरी 11 ओव्हर. सचिन शेठ आर्यन मेडिकल शिवराम शेलार यांच्या शुभ हस्ते त्यांना आपण सन्मानित करतोय. अध्यक्ष बोलाई देवी मित्रमंडळ अंबे. न्यू बॅटर विशाल मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. पहिली मॅच, पहिली विकेटचं मात्र इथे पतन झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. अक्षय मात्र एक चौकार पहिल्या चेंडूत खऱ्या अर्थानं धावून धावा पूर्ण केल्या आणि तदनंतर मात्र थोडीशी एज कुठेतरी बॅटशी लागली आहे आणि त्यामध्ये मात्र विकेटचं पतन झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. न्यू बॅटर विशाल मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. आता मात्र लॉफ्ट केलाय. चेंडू हवेमध्ये आहे परंतु नो मॅच एरिया आहे. 30 सर्कल मधून क्षेत्ररक्षक येथील दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा विशाल यांच्या बॅट मधून श्री गणेशा झालाय. खातं खोललंय. संघाची धावसंख्या मात्र 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 6 म्हटलं की मित्रांनो 6 जून 1674 साली रयतेचा राजा छत्रपती झाला. शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावरती संपन्न झाला आणि या महाराष्ट्राच्या भूमीला पहिले छत्रपती लाभले. इथे मात्र ऑन साइडला झेल होण्याची संधी आणि इथे डाऊन केलाय, झेल सोडलाय. वाह, अतिशय देखणा फटका. इथे मात्र सरळ पाड हँडल परंतु तिथे क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा खराब झालंय. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं आणि इथे मात्र खऱ्या अर्थानं बॅक टू बॅक काय घडतंय पा. इथे कोणी आपसमध्ये काही चर्चा करायची नाही आहे मित्रांनो. येस, कॅमेरा इथे मात्र आम्ही पण ह्या अथॉरिटी नाही आहे परंतु हे आमच्या रिस्पॉन्सिबिलिटी आहे म्हणून आम्ही पाहू. परंतु फील्ड पंचांचाच निर्णय अंतिम राहील. लक्षात घ्या, कोणताही रिव्ह्यू सिस्टम खेळाडूंसाठी नाही आहे. जर पंच काही आम्हाला सांगतील इशारा तरच ती सिस्टम अवेलेबल आहे, याची दक्षता घ्या. सर इथे मात्र ऑफिशियली आम्ही काही सांग. यस, आपले शुभम तिथे आहेत ना. यस, आणि षटकार आहे सर. इथे मात्र चांगला फटका होता. जर पाहिलं ना मित्रांनो, सरळ बॅटनी खेळल्यानंतर काय घडू शकतं तर टायमिंग प्रॉपर लागू शकतं आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं. फलंदाज मात्र विशाल चांगली बॅटिंग करतायत, अप्रतिम खऱ्या अर्थानं. परंतु इनिंग थोडीशी लॉंग ठेवावी लागेल तुम्हाला, कारण आपण जर पाहिलं तर तुम्हाला 5 षटकांची मॅच खेळायची आहे. त्यामध्ये तुम्ही पॉवर प्लेचा फायदा तर घेण्याचा प्रयत्न होतोयच परंतु लॉंग इनिंग साकारावी लागेल. प्रशांत पुन्हा एकदा आडव्या पट्ट्यामध्ये. आता क्षेत्ररक्षक तिथे मात्र नक्कीच आहेत. सी कॉर्नर
चांगलं जजमेंट पाहिलं, कारण विचार केला तर झेल होणार नाही म्हटल्यानंतर तुम्हाला प्रोटेक्शन करणं गरजेचं आहे आणि तेच घडलं. एकाच धाब्यावरती समाधान मानावं लागलंय. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. एंड ऑफ द फर्स्ट षटक. धावसंख्या मात्र 1 बाद 15. टीम काळेश्वरी 11 वरोशी या संघाचं आपण स्कोर बोर्ड पाहतोय. षटक क्रमांक 2 साठी कोणाला आणलं जाईल? एसीसी अंबेघर संघाकडून शैलेश शेलार. इथे मात्र ओर क्रमांक 2 आपल्या नावे घेऊन येत आहेत. शैलेश शेलार. स्ट्राईक एंडला पण जर पाहिलं तर अजय विशाल मात्र स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतील. आतापर्यंत विशाल यांच्या बॅट मधून चांगली फलंदाजी झाली म्हणे ना. आतापर्यंत 11 धाब्यांवरती नाबाद आहेत. ओ सुरेख चेंडू होता. अप्रतिम. वाह सुरेख. इथे मात्र पॉइंट आणि गलीचा ओ खराब थ्रो फेकी आहे. तुम्हाला एस्ट्यांचा भेद घेणारे चेंडू फेकी पहा. चांगलं एसीसी आंबेघर एक चांगलं कॉर्डिनेशन पाहायला मिळतंय, कारण इथे तुम्हाला एक धाव रोखण्यासाठी मी उभं केलंय. एसटी रक्षक सांगत होते या शूट शूट, आणि इथे तुम्ही असा जर क्लोज असताय तर तुम्हाला एस्टनकडे भेद करणं गरजेचं आहे. नेक्स्ट मॅचला आम्ही आताच आमंत्रित करतोय जय हनुमान अलेवाडी विपक्ष टीम मानकरवाडी. एंड ऑफ द फर्स्ट इनिंग आपल्याला नाणेफेकीचा कॉल साठी यायचं आहे. कॉल फर्स्ट असेल आपल्यासाठी मित्रांनो. टीम अलेवाडी विपक्ष टीम मानकरवाडी. लॉब केलाय. वा भाई वा. इनसाइड आउट. कव्हरच्या डोक्यावरतून क्रिकेट बुक शॉट. देखना फटका. फलंदाज होते मात्र अजय. अजयच्या बॅट मधून एक अतिशय देखना फटका. मित्रांनो ज्याच्या वेळेस आपण अशा प्रकारचं ऑफ साईडचे फटके पाहतो ना, कव्हर एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या डोक्यावरतून खेळलेले, क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने या फटक्याला एक सुंदरता असते, कारण प्रेक्षक या फटक्यांवरती ना मोहक होतात. खऱ्या अर्थानं दाद दिली जाते तुमच्या टायमिंगची, कारण टायमिंग तुम्हाला प्रॉपर साधणं गरजेचं असते. ऑन साईडला तुम्ही ताकदीचा वापर करू शकता, परंतु जे ऑफसाईडचं रिझन आहे तिथे तुम्हाला टायमिंग साधावं लागेल. वा बाय वा. ओ यस. इथे मात्र लाजवाब झेल पकडलाय. खोदून काढला होता, परंतु उंची देण्याला अपयश आला अजय यांना, कारण हा चेंडू तुम्हाला वरती थोडासा खेळणं अपेक्षित होता आणि त्याच दृष्टीने खेळला होता फटका, परंतु सरळ दिला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. तिथे मात्र मिडॉपचं क्षेत्ररक्षण पाहिलं थोडंसं स्टेटच्या दिशेला ठेवला होता. पहा किती सुझबुझवालं क्रिकेट आहे टीम एसीसी अंबेघर कडून. सापळा असा रचला की त्यांना व्ही मध्ये खेळावं लागेल त्याच प्रकारचा चेंडू हाताळला. ओव्हर द पिच खोलवर टप्प्याचा चेंडू आणि सरळ हातामध्ये झेल सोपवला आणि अजय मात्र बॅक टू द पवेलियन. टीम वरोशी संघाचा विचार केला तर त्यांच्याकडे खोलवर फलंदाजी आहे. सातत्याने चांगला खेळ झाला टीम वरोशीचा. न्यू बॅटर अमित इन ॲट नंबर 4 वरती अमित दाखल झाल्यात. अमित कासुर्डे. आणि मी वरोशी संघाबद्दल सातत्यानं मला वाटतं मागच्या गांजे स्पर्धेच्या दरम्यान सुद्धा सांगितलं होतं की शरीर यष्टी मित्रांनो कमवावी लागते, आणि ती टीम वरोशी मधल्या ना 11 मधल्या 8 खेळाडूंची तरी मला पाहायला मिळते. जिम वर्क अतिशय चांगला आहे आणि फिटनेस सुरेख आहे. कारण मला वाटते गोठवलेला या सीझन मध्ये सुद्धा सांगितलं होतं की टीम वरोशी पण येणारे बिलॉंग करणारे खेळाडू आहेत ना, त्यांनी कमवलेली शरीरयष्टी पहा मित्रांनो, त्यासाठी मेहनत करतात आणि प्रत्येकानं ते करायला हवं आहे. पुन्हा गोलंदाज शॉर्ट पिच आहे. जोर कसफुल करायचा प्रयत्न. वा बाय वा सुरेख. यष्ट्यांच्या पाठीमागे अतिशय चांगली कामगिरी. प्रमोद बेल्लोशे. अतिशय सुरेख अतिशय चांगलं देखणं, कारण गती आहे. गोलंदाज आपण जर पाहिलं शैलेश शेलार यांच्याकडे, आणि त्यावरती सुद्धा चांगलं यष्टीरक्षण क्लोज पाहायला मिळत आहे. निर्धाव चेंडू आलाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच आहे. पुल केलाय, परंतु काय घडेल? क्षेत्ररक्षक पोहोचतील का? ओ डाऊन झालाय. चांगला झेल. अतिशय चांगलं गॅदरिंग झालं होतं, परंतु तिथे मात्र शेवटच्या मुवमेंटला पहा झेल मात्र सोडलाय. ट्राय अतिशय सुरेख झाला होता, परंतु इथे मात्र कॅच पकडणं हा तिसरा झेल डाऊन आहे. पहा मित्रांनो, टीम एसीसी अंबेघर जसं क्षेत्ररक्षण चांगलं करतंय तसं खराब सुद्धा करतंय म्हणेन, कारण आणखीन एक झेल डाऊन झालाय.
पुढचा चेंडू खोलो, इथे मात्र लो फुलटॉस बॅटला लागलाय. कुठेतरी थोडासा बाकपुटला जाऊन खेळायचा प्रयत्न झाला. अमित कोण खेळला आता बॉल? विशाल. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 2 षटक संपले आहेत. या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्ची घातल्यात पहा. म्हणजे धावसंख्या 21 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. टीम काळेश्वरी 11 वरोशी ह्या संघाचा लेखाजोखा स्कोरबोर्ड आपण पाहतोय. न्यू गोलंदाज निखिल शेलार गोलंदाजी मार्क वरती आणलं जाते. थोडंसं टीम मीटिंग्स कमी घ्या मित्रांनो, कारण सकाळच्या सत्रामध्ये 1.5 तास उशिराने मॅच सुरू झाल्यात. याची प्रत्येकाने जाणीव ठेवूया आपण, कारण 9ला अपेक्षित होतं, 10:30 नंतर मॅचेस सुरू झाल्यात. त्यासाठी प्रत्येकाला विनंती असेल आपण वेळ वाचवा. निखिल शेलार. स्ट्रायकेटला मात्र अमित आपल्याला पाहायला मिळतील. चला 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 स्पीडअप घ्या मित्रांनो, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आजचा दिवस थोडा तरी ढिला आहे आयोजन समिती, परंतु उद्या तुम्हाला 16 टीमच्या मॅचेस खेळवायच्या आहेत. अशक्य आहे, ते शक्य करावं लागेल. जोरकसपूर करायचा प्रयत्न असते. खऱ्या अर्थानं स्क्वेअर लेगला जातोय तिथे क्षेत्ररक्षक, परंतु कुठली 2 धावा घेण्याचा प्रयत्न नाही दिसत आहे. कारण पहिल्याच धाबेमध्ये एवढी संथ गती होती की तिथे कुठलाही मानस नव्हता दोन्ही फलंदाजाचा दुसऱ्या धाबेसाठी जाण्याचा. बावीस धावा धोबलकावरती निखिल शेलार. पुन्हा एकदा शॉर्ट पिच आहे पूल, परंतु फटका फसलाय. चेंडूला उंची आहे, लांबी कमी आहे. क्षेत्ररक्षक तिथे खाली. कुणाल शेलार. इथे आता कोणतीही चुकी नाहीये. आता मात्र इथे अतिशय दर्जेदार झेल टिपला आणि खेळ संपवलाय मी म्हणेन. फलंदाज मात्र विशाल बॅक टू द पवेलियन. 12 धावा धफलकावरती आपल्या अर्जित केला. एक षटकार त्यामध्ये आपण पाहिला, परंतु आता मात्र कुठेतरी पारी लडखडते टीम वरोशी संघाची. इथे मात्र कुणीतरी सावरणं गरजेचं आहे. न्यू बॅटर शिवा मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अजय मात्र खऱ्या लॉस्ट टँकला मात्र अमित आहेत. न्यू बॅटर शिवा गोलंदाजी मार्कवरतून निखिल पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं कुठेतरी शॉर्ट पिच, परंतु जर विचार केला आता सकाळचं सत्र आहे आणि आता या कोपरीच्या मैदानामध्ये शॉर्ट पिच गोलंदाजी शापित मानली जाते मित्रांनो. कारण इथे खऱ्या अर्थानं खेळपट्टी अतिशय चांगली आहे आणि जो ऑन साईडचा रिझन आहे ना, आपण जर विचार केला षटकारांचा तर 90% षटकार ऑन साईडच्या रिझनमध्ये कोपरीच्या मैदानामध्ये जातात. त्याचा आणखीन एक धडधडीत पुरावा. शॉर्ट पिच शापित आहे मी म्हटलं होतं आणि तीच गोलंदाजी झाली. त्यावरती पहिला चेंडूवरती शिवाने आपला इरादा स्पष्ट केलाय. 6 धाबेंनी खातं खोललंय. संघ कुठेतरी अडचणीत सापडला होता, त्याला नवसंजीवनी दिले शिवा यांनी म्हणेन. 6 धाब्यांबरोबर धावसंख्या मात्र 28 ऑन स्कोर बोर्ड आहे. पहा इथे मात्र पुन्हा एकदा निखिल. पुन्हा शॉर्ट पिच, पुन्हा एक चपराक दिले म्हणेन, परंतु आता हो 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 इथे मात्र चुकी झाली आहे. चेंडू गेलाय षटकारासाठी. यस, बॅक टू बॅक दुसरा षटकार. इथे मात्र खऱ्या अर्थानं शॉर्ट पिच गोलंदाजी अलाउड नाही आहे कोपरीच्या मैदानामध्ये, असं म्हटलं तरी वावगं ठरत नाही मित्रांनो. कारण खेळपट्टी एवढी अतिशय सुंदर बनवलेली असते ना, तर तिथे फक्त तुम्हाला शॉर्ट पिच. हा सर 1 यस, इथे मात्र 1 व्हॅलिड झालाय बाउन्स तुमचा. म्हणजे तुम्हाला आता शॉर्ट पिच कडे जाणं इथे मात्र थोडं धोक्याचं ठरेल. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, पुन्हा एक. ओहो, इथे मात्र चोरकस शिवाला खेळायचा होता. डी मध्ये चेंडू जाईल, पहिली डी आजच्या दिवसातली येईल. इथे मात्र काय घडेल तर धावसंख्या जाऊन पोहोचेल 35 ऑन स्कोर बोर्ड. वा भाई वा, या षटकाने थोडीशी नवसंजीवनी दिले म्हणेन शिवानी. इथे मात्र खऱ्या अर्थानं संघाचा थोडासा घेर बदललाय म्हणेन आणि धावसंख्या मात्र 35 पर्यंत पोहोचवली. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. निखिल शेलार पुन्हा एकदा शॉर्ट पिच. वा भाई वा, आमची समालोचन कॉमेंट्री ऐकायला येत नाही की काय निखिल शेलारला. आणि मात्र सचिन शिंदे यांच्याकडून या 3 षटकारांसाठी खऱ्या अर्थानं 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. शिवा भाई, वा भाई वा, वेल प्लेड.
सेन्सिबल क्रिकेट खेळलं जातंय, सेफ क्रिकेट खेळलं जातंय. शिवा कासुर्डे क्लास दाखवलाय मित्रा. कुठेतरी अडचणीतून मार्ग शोधायचा असतो आणि त्यामध्ये निखिल शेलारने केलेली मदत. आणि शिवा शेलार गेल्या वर्षी JPL मध्ये नवद्यूत खेळाडू म्हणून ज्यांना पुरस्कार मिळाला होता. किरण कोळी यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत आहे आणि त्यांना विनंती असेल दादा आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. आता न्यू गोलंदाज वैयक्तिक दुसरं संघासाठी चौथं षटक घेऊन येत आहेत शैलेश शेलार. सायकेंडला अमित आहेत, परंतु टीम वरोशी मात्र विचार करत असेल एवढा शिवा कासुर्डे यांना स्ट्राईकला, कारण चांगली नजर बसले. परंतु अमित यांची शरीरयष्टी जर पाहिली ना, त्यांना सुद्धा तुम्ही हाफ ट्रॅकर द्याल तर तेही तुम्हाला बाहेरूनच आणावे लागतील. आत्ता मात्र फील्ड प्लेसमध्ये चेंजेस पाहायला मिळत आहेत. कोपरीचं मैदान म्हटलं की खऱ्या अर्थानं अतिशय चांगलं मैदान आहे मित्रांनो. गती देण्याचा प्रयत्न, पंच नो बॉल घोषित करतायत. म्हणजेच मला वाटतंय लाईनच्या बाहेर फेकलात तुम्ही. येणारा चेंडू फ्री हिट असेल, मोफत असेल, मेजबानीचा असेल आजच्या दिवसासाठी अमित कासुर्डेंसाठी. फुल टॉस आहे परंतु म्हणावा तसा पटका सजला नाही. तिथे मात्र मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. 1 आणि 1च धाबा आहे. शिवा कासुर्डे पुन्हा एकदा स्ट्राईकला येत आहे, ज्यांच्या बॅट मधून 3 षटकार खणखणीत पाहायला मिळालेत आपल्याला. शॉर्ट पीस हो गती आहे इथे. मात्र शैलेश शेलार आपला अनुभव पणाला लावतायत. खऱ्या अर्थानं जर पाहिलं मगाशी निखिल शेलार यांनी खूप चुकीचं केली गोलंदाजी, कारण शॉर्ट पीस चेंडू असेल तर या प्रकारचा हवाय तुम्हाला, गतिमान हवाय तरच तुम्ही शॉर्ट पीस गोलंदाजी करा, परंतु ते घडलं नाही. इथे मात्र शैलेश त्या प्रकारची गोलंदाजी करतात. फुल टॉस आहे, जोरकस खेळला गेलाय, परंतु तिथे समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहेत. 1च धाव असेल, दुसरी झाली असती पा. तुम्ही जलद गतीनं पहिली धाव घ्यायला पाहिजे. आपण जर MS धोनीला पाहिलं असेल मित्रांनो, प्रत्येकानं पाहिलंय, पहिली धाव जरी दुसरीचे चान्सेस नसला तरी जलद गतीनं धावले जाते, कारण काही घडू शकते. थोडीशी मिसफील्ड झाली ना तर दुसरीचा चान्स बनला गेला पाहिजे आणि क्रिकेट यालाच म्हटलं जातं मित्रांनो. बाची रडार, फटका फसलाय, चेंडूला उंची आहे, कॉलच नाहीये पा. पुन्हा एकदा निखिलचा दिवस आज खराब आहे म्हणेन मित्रांनो. मी सातत्यानं सांगतो की क्रिकेटमध्ये कालच्या पुण्यावरती आज तुम्हाला जगता येत नाहीये, तर आज असं नॅचरल याच मॅचमध्ये तुम्हाला चांगला खेळ करावा लागतो. कारण मागच्या मॅचमध्ये तुम्ही हिरो ठरलात, मागच्या स्पर्धेचे मानकरी ठरलात, परंतु या मॅचमध्ये तुमचा खेळ फ्लॉप असेल तर त्याची किंमत 0 असते. एच लागली आहे, चेंडू लॉंग स्टॉपला D झोनसाठी जाईल. धावसंख्या मात्र 46 ऑन स्कोर बोर्ड. 46 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम खऱ्या अर्थानं काळेश्वरी 11 वरोशी. पुढचा चेंडू गतिमान आहे, त्यावरती वा भाई वा, शिवा द फायर. यस मैं चला, पुष्पा नाम सुनके क्या फ्लॉवर समझे क्या, मैं तो फायर वो म्हटलं जातंय. 1 बाउन्स सर, चेंडू सीमा. हा यस 1 बाउन्स आहे, कारण दिवाळाला लागला तरच तिकडे धाबायचे आहेत. म्हणजे ह्या आणखीन आल्या 6 आहेत, नाही मला वाटतं आत पडलाय. पहा तिथले प्रेक्षक. यस डिसिजन रिव्ह्यू येत आहे, चेंज येत आहे. 6 धाबा. खऱ्या अर्थानं शिवा कासुर्डे यांच्याकडे पाहिलं ना तर कुठेही शरीरयष्टी अतिशय मजबूत नाही आहे, परंतु ह्या पठ्ठ्याने आतापर्यंत 4 षटकार मारलेत मित्रांनो. म्हणजेच म्हटलं यस प्रॅक्टिस घरोंद्याच्या मैदानामध्ये करतात. खऱ्या अर्थानं क्रिकेट ॲज अ प्रॅक्टिस गेम तुम्ही जेवढा, कारण आपण जर पाहिलं ना क्रिकेटचे देवानी सुद्धा दिवसभर मैदानामध्ये घाम गाळलाय. आणि आताही सांगताना सांगतात सचिन तेंडुलकर सर,
तुम्ही जेवढा वेळ क्रिकेटच्या मैदानामध्ये घालवाल तेवढीच नजर तुमची चेंडूवरती राहील, याची दक्षता घेऊया. आता मात्र शेवटच्या षटकासाठी प्रचारण केलं जातंय. संदीप शेलार. शिवाभाईने काय टिप्स दिल्यात अमितला, येऊ द्या मला स्ट्राईकला, माझ्या हातामध्ये खुजली चालू आहे, मला षटकारांकडे जायचं आहे. परंतु वा, सुरेख चेंडू होता, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरलं, ब्लॉकवॉल चेंडू होता संदीप शेलार यांचा. एकच धाबा आहे, एका धाब्याबरोबर धावसंख्या मात्र 53 ऑन स्कोर बोर्ड. 53 धाबा सकाळचं सत्र आहे, म्हणजे चांगली धावसंख्या उभारली गेली आतापर्यंत मी म्हणेन. पुढचा चेंडू आहे, हो यास वाईटी यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न झालाय. डायरेक्ट हिट, डायरेक्ट हिट, डायरेक्ट हिट. हो 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 हो, काय घडेल पंचांच्या इशाऱ्याची. वाईट चेंडू आहेच परंतु विकेट आहे. इथे मात्र म्हटलं जातं ना, गड आला पण सिंह गेला. खऱ्या अर्थानं वाईट तर आलाय परंतु आम्ही एक मोहरा गमावलाय. शिवा कासुर्डे अतिशय चांगली बॅटिंग, अतिशय सुरेख परफॉर्मन्स करून गेलाय. 4 षटकार आपल्या इनिंग मध्ये साकारल्या, 25 धाबांची खेळी मात्र सुरेख. खालचा बॉक्स होता. न्यू बॅटर निलेश. आता मात्र अमित यांना 4 चेंडू हाताळावे लागतील, स्वतःच खेळावे लागतील. त्यामध्ये 2 तरी बाहेर पाठवायचे आहेत. आलाय क्रॅकिंग, आलाय यस, इथे मात्र पहिला ब्लास्ट आलाय. अमित कासुर्डेच्या बॅट मधून चेंडू पाठवलाय सी कॉर्नर, सी मारेच्या बाहेर. दमदार कणकणीत षटकार. संख्या मात्र 60 धावा. अजूनही मला वाटते 4 चेंडूचा खेळ शेष आहे. फटका फसलाय, लॉफ्ट केलाय परंतु चेंडू उंचच्या उंच आहे. कॉल, हो 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 हो. मित्रांनो, तुम्ही असे झेल पकडणार नाहीये, लॉंग ऑनचा झेल तुम्ही टिपणार नाहीये, तर बाउंड्रीला उभं मला का केलंय हा प्रश्न संध्याकाळी पडला गेला पाहिजे. कारण जे बाउंड्री मॅन्स आहेत ना, तुम्हाला मित्रांनो जेलसाठी प्रोटेक्ट केलंय टीमनी. तुम्हाला बाउंड्री मॅन हा खूप महत्वाचा असतो, त्यासाठी तुम्हाला प्राधान्य दिलंय. कारण ही अंगावरची जर्सी आहे ना मित्रांनो, ती माझ्या गावाची आहे, माझ्या टीमची आहे. वा बाय वा, पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळलाय संदीप शेलार. आपला अनुभव मात्र पणाला लावतायत. एक धाव मात्र डीच्या स्वरूपात येईल. धावसंख्येचा विचार केला 63, 63 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा संदीप शेलार निघतील. अमित कासुर्डे, मोठा फटका येईल का अपेक्षा, परंतु थोडासा मी म्हणेन की बॅट लेट येते की काय अमित यांची. थोडं ओ हो 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 हो, क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना, चुकीला माफी नाहीये. हातामधली बघता बघता धाव चोरली बा. हे खऱ्या अर्थानं एक चालक्ष नीती अंगी असणं गरजेचं असते. कधी मला चान्स मिळेल आणि मी कधी एकीचं दुहेरीमध्ये परिवर्तन करेल. खऱ्या अर्थानं असे दृश्य पाहतात ना प्रेक्षक, त्यांना खऱ्या अर्थानं खूप मजा येत असते. मित्रांनो, उगाच नाही आज क्रिकेट जगावरती राज्य करतोय स्पोर्ट. येस, इथे मात्र रडार मध्ये भिरकावला, यस चेंडू पाठवलाय लॉंग ऑन आणि सी कॉर्नरच्या मधून सीमा रेषा पार षटकार. शेवट मात्र दमदार, अतिशय देखणा केलाय म्हणेन टीम ओरोशीनी. परंतु ACC आंबेकर ह्या संघाकडे सुद्धा बॅटर आहेत. यस, इथे मात्र गणेश शेठ आपल्यातून रजा घेत आहेत. खूप खूप आभार आपण या स्पर्धेसाठी उपस्थित सकाळच्या सत्रामध्ये राहिला, कारण आज कामाचा वर्किंग डे आहे. वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हाच्या एकदा बोलाई देवी मित्रमंडळ आंबेघर यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. नेक्स्ट टॉस करायसाठी या प्लीज टीम अनेबडी विपक्ष टीम कोणती, मानकरवाडी. चला टॉस करूया आपण, विनंती असेल आपल्याला. सुयोगजी यादव यांचं इथे आगमन झालंय, त्यांचं सहर्ष हार्दिक हार्दिक असं स्वागत.
चला टीम आलेवाडी टीम मानकरवाडी टॉस साठी या चला. बहात्तर धाब्यांचं आव्हान आहे, मोठं आव्हान आहे. $72 to win टीम ACC अंबेघर. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज, विनंती आपल्याला. स्ट्राइक गेनला प्रशांत, नॉन स्ट्राइक गेनला निमेश, गोलंदाजी मार्कवरतून अजय. जसं आपण नेक्स्ट मॅच टीम मानकरवाडी विपक्ष टीम मानेवाडी टॉस करतोय. सत्यवान शेलार यांच्या शुभ हस्ते पहिला चेंडू, पहिलाच मोठा ब्लास्ट. चेंडू जाईल लॉंग ऑन सीमारेषा बाहेर, चौकार. लगातार 3 षटकार. संतोष शेलार यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलंय मित्रांनो, आणि सचिन शेलार यांच्याकडून सुद्धा 501 रुपये आलंय. पहा टीम साठी किती, कारण गोलंदाजी करत असताना हॅट्रिक साठी सुद्धा ही 2 पारितोषिक आली होती. तुमच्या पाठीशी भक्कम हात आहेत मित्रांनो, त्यासाठी प्रयत्नशील राहा. पुन्हा एकदा हो, वा भाई वा. परंतु आता काय घडलंय, हो हो हो, सी कॉर्नर. फटका थोडासा कमी ताकदीचा, आणि इथे मात्र अतिशय चांगला झेल. पुढे लिहून ठेवा, टीम आलेवाडी टॉस विन बॅट पास. नाही घेतला टाइमपास थोडासा. तर पहिल्याच षटकामध्ये मोठा हादरा आहे. मोठे फटके खेळायचेच आहे टीम ACC अंबेघरला, कारण तब्बल 72 धावांचं मोठं आव्हान आहे. चेंडू येऊ द्या, चेंडू येऊ द्या, फलंदाज येऊ द्या. चला स्पीडअप घ्या. एवढा वेळ लावू नका मित्रांनो. न्यू बॅटर तयार ठेवा पुढचा, कारण आपली स्पर्धा आहे. आपलं ब्रीद वाक्य आहे, आमचा गाव आमचा अभिमान, आमचा स्वाभिमान. आणि स्पर्धा आहे अंबेघर गावाची. न्यू बॅटर
अक्षय झुनगरे नवीन फलंदाज 4 धावा धावफलकावरती पाहतोय. 72 धावांचं मोठं आव्हान आहे. अजय खूप लॉंग रनअप आहे. गतीमध्ये परिवर्तन आहे. पुन्हा लॉब केलाय. पुन्हा तो क्षेत्ररक्षक. ओ हो आणखीन एका विकेटचं पतन. फलंदाज मात्र अक्षय शेल्लार झुनगरे अक्षय झुनगरे बॅक टू द पवेलियन. टीम वरोशी हबी होताना दिसत आहेत. पहा बिनीचे 2 फलंदाज माघारी पाठवले. टीम आंबेघर संघाचे प्रेशर आहे 72 धावांचं. त्यामुळे प्रत्येक फटका हा ताकदीनं खेळला जातोय. झेल सुद्धा अक्षय कासुर्डे. न्यू बॅटर संदीप शेलार. डावखुरे आताचे फलंदाज आहेत. चला चला थोडं स्पीडअप घ्या. टीम वरोशी आपण जास्त वेळ घेऊ नका प्लीज मित्रांनो. पुन्हा एकदा दोन्ही 30 सर्कलचे खेळाडू मात्र ऑन साईडला आपण पाहिलं तर एक मिड विकेटला आहे, एक लॉंग ऑनला आहे. पहिला चेंडू अतिशय चांगला जोरकास फटका केला. क्षेत्ररक्षक मात्र प्रोटेक्शनला आहेत. दुसऱ्या धावेची संधी नाही. अतिशय चांगला जलद थ्रो फेकी झाले. प्रोटेक्शन असणं खूप गरजेचं आहे आणि एकाच धाब्यावरती समाधान मानावं लागलंय. आता मात्र पहिल्यांदाच निमेश यांना मात्र स्ट्राईक मात्र भेटते आहे. नमेश कुठेतरी टीम एसीसी आंबेघर पारी लडखडली आहे. पाच धावा फक्त धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. अतिशय चांगली गोलंदाजी आम्ही अजय यांच्या माध्यमातून होते. पुन्हा एकदा सुरेख इथे मात्र तो एका हाताने अडवण्याचा प्रयत्न झालाय. भाग धावायचा आहे. धावून काढत राहायच्या धावा. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. इथे मात्र अजय शेलार अतिशय चांगली गोलंदाजी करतायत. कारण मी कासुर्डे कारण मी मॅन्डेटरी पॉवर प्ले घेऊन आलोय. लॉब केलाय चांगला फटका परंतु लॉंग ऑनला तिथे प्रोटेक्शन आहे. एकच धाव मिळणार नो डाऊट. अतिशय चांगली फेकी पहा. वा शिवा कासुर्डे एक जबरदस्त खेळाडू आहे यार शिवा. ज्याच्या माध्यमातून 4 षटकार आले आणि या धावसंख्येला एक उच्चांकी धावसंख्येवरती पहिलाच मॅच पहिलीच इनिंग 72 धावा म्हणजेच काय 71 धावा म्हणजे एक मोठी धावसंख्या उभारून दिली. पहिलं षटक संपलंय. धावा मात्र 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 8 धावा आहेत. किरण कोळी दादांना विनंती असेल प्लीज या मंचावरती आम्ही पहिलंही तुम्हाला आमंत्रित दिलं होतं. या मंचावरती विनंती असेल आपल्याला. शिवा कासुर्डे गोलंदाजी मार्कवरतून. दादा बसा समोर. आपण इथे मात्र जोरकास फटका खेळलाय. अतिशय चांगला पावरफुल ताकदीचा फटका. पंचांच्या इशाऱ्याची आम्ही वाट पाहू. यस एडा षटकार ताकद आहे. अजूनही नमेश इथे मात्र सज्ज आहेत. इथे मात्र कोळी साहेबांचा सन्मान आम्ही करतोय. रवींद्रजी शेलार यांच्या शुभ हस्ते आम्ही सन्मानित करतोय. रॉयल मेन्स कॉर्नरचे मालक
तर इथे मात्र शिवा पहा काय दर्जेदार गोलंदाजी करतायत. ओ फटका हवेमध्ये आहे परंतु नो प्रोटेक्ट आहे. 1 2 3 4 खेळाडू मात्र पाठलाग करतायत. काय घडेल चेंडूची सरशी मित्रांनो. तो काळा पट्टा सांभाळू ना. लक्षात घ्या या मैदानामध्येच आमच्या KSK ची स्पर्धा चालू असताना दुर्घटना झालेली आहे. ते तिकडचं दिवाळाना त्यावरती सरळ डोकं आपटलं एका खेळाडूचं त्या पट्ट्यामध्ये पाय अटकून. त्यासाठी प्रत्येक बाउंड्रीमॅनच्या खेळाडूला विनंती असेल जंप करत असताना काळ्या पट्ट्यामध्ये आपला पायी तर अटकणार नाही ना याची आपण काळजी घ्या मित्रांनो. कारण क्रिकेट तर सातत्याने होतच राहणार आहे. तुमचं शरीर तंदुरुस्त असणं गरजेचं आहे. कोणतीही दुर्घटना घडली गेली नाही पाहिजे या मैदानामध्ये याची आपण प्रत्येकाने काळजी घ्या. तर आता मात्र धावसंख्येचा विचार केला आपण तर 17 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत. ओव्हर क्रमांक 2 मार्गस्थ आहे शिवा कासुर्डे. पुन्हा एकदा इथे मात्र पहा काय झोरकस गतिमान चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातोय शिवा कासुर्डे यांच्या माध्यमातून. ते संदीप यांना फुलटॉस चेंडूचा मात्र फायदा उचलता आला ना कारण ती गती एवढी जलद होती की तिथे थोडासा टायमिंग फसला. बॅट कारण त्यांचा फटक्यापर्यंत जाण्याच्या अगोदरच चेंडू येऊन आदळला त्यामुळे मिसँडिंग फटका झालाय. नमेश शेलार लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आपण जर पाहिलं पॉइंट आहे गली आहे मिडऑप आहे कव्हर आहे. एक सरळ समोरच्या दिशेला अजून एक क्षेत्ररक्षक माझ्याशी पहिला झेल टिपला तिथे पहा. ओ तुम्हाला लेट कट खेळून फक्त एकच धाव मिळणार आहे. त्यासाठी लेट कट इथे मात्र नक्कीच नाही खेळला गेला पाहिजे. जेवढा होईल तेवढा फुलच्या व्ही मध्ये खेळण्याचा प्रयत्न करा. कारण कोपरीचं मैदान म्हटलं की वन साइड आहे. तुम्हाला 360चं मैदान नाही. पाठीमागे फाईन लेग स्क्वेअर लेग थर्ड मॅन इथे मात्र धावा नाही आहेत तुम्हाला. बॅटची रडार परंतु मोठा फटका हो मिसिल फील्ड झाली आहे. चेंडू गेलाय इथे मात्र लॉंग ऑफ रिझनला सीमारेषा बाहेर चौकार. 4 धाब्यांबरोबर धावसंख्येचा विचार केला तर 2 षटकाच्या अंती 22 धावा धावफलकावरती आहेत. म्हणजे आपण जर इक्वेशन पाहिलं नव्याने ओव्हर झाले 22 झाल्यात म्हणजे 18-50 इक्वेशन नव्याने आहे. 18 चेंडू 50 धावा. चला जास्त टीम मीटिंग्स घेऊ नका. पंच आपण सूचना ताकीद करत राहा. चला जास्त टीम मीटिंग्सला आपल्याकडे जास्त वेळ नाही आहे मित्रांनो. तुमच्या खऱ्या अर्थानं असोसिएशनची मेहरबानी आहे तुमच्यावरती की 5-5 षटकांच्या मॅचेस खेळायची संधी देते असोसिएशन तुम्हाला. बाकी असोसिएशन आपण संपूर्ण सातारा जिल्ह्याचा विचार केला ना फर्स्ट राऊंड 4 त्यानंतर 3-3च ओव्हर खेळल्या जातात. परंतु तुम्हाला तुमचं कौशल्य दाखवण्याची संधी असोसिएशनने नियमच बनवला आहे म्हणून ती मिळते मित्रांनो. तर आपण आयोजकांना सहकार्य करायचंय. विनंती आहे तुम्हाला. न्यू गोलंदाजी मार्कवरती अमित कासुर्डे. हॅलो चला चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. नेक्स्ट दोन्ही टीम आपण सज्ज राहायचं मित्रांनो. संदीप शेलार स्ट्रायकिंगला आपण पाहतोय. फुलटॉस फटका फसलाय. उंची आहे लांबी कमी क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि विकेटचं पतन. बॅक टू द पॅव्हिलियन संदीप शेलार. आणखीन एक धक्का टीम ACC आंबेघर संघाला. न्यू बॅटर कुणाल शेलार.
चला स्पीडअप घ्या प्लीज. कुणाल शिल्लार नवीन बॅटर, मोठं लक्ष आहे. 17 चेंडू 50 धावा शक्य आहे मित्रांनो, कारण अभि जमाना है T20 का भाई म्हटलं जातं ना, काही घडू शकतंय. एका षटकामध्ये 30 धावा निघतात मित्रांनो बॅटच्या रडारमध्ये, परंतु फटका फसलाय. कुणाल पहिला चेंडू खेळत होते, त्यामुळे कुठेतरी मोठा फटका खेळायचा प्रयत्न थोड्या वेळाने घेतला जाईल म्हणेन. कारण तुम्हाला मी म्हणेन ना, जसं शिवा कासुर्डेने 4 षटकार मारले ना, तसे कोणीतरी 4 षटकार या 2 षटकात मारले पाहिजे. फुल टॉस आहे आणि पहिला षटकार येतोय का? हो यस. इथे मात्र षटकारासाठी नक्की चेंडू निवडलाय तो. फुल टॉस भिरकावून दिलाय डीप मिड विकेटला. 6 धाब्यांसाठी फलंदाज होते. 3 षटकार 501 रुपयाचं पारितोषिक लागू आहे मित्रांनो. सचिन शेलार आणि संतोष शेलार यांच्याकडून आपल्या टीमसाठी 501 रुपयाचं पारितोषिक लागू आहे. रवींद्र शेलार रॉयल्स मेन कॉर्नरचे सर्वे सर्वा यांच्याकडून आंबेघर टीम जिंकली तर 501 रुपयाचं पारितोषिक लागले तुमच्यासाठी मित्रांनो. वा भाई वा, क्लास आहे. सुरेख पटका, घुटना टेक तमाशा देख. फलंदाज आहेत कुणाल शेलार. तुम्ही मारलं म्हणजे आमच्याकडे सुद्धा पहा एक अजून षटकार हवाय. 1000 रुपये खिशामध्ये आहेत. लक्षात घ्या कुणाल शेलार, आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे. एक चेंडू 1000 रुपयाचा आहे. 1000 रुपयासाठी आहे. हा षटकार येईल का? बॅट ओहो, आडवा पट्टा, सुपला शॉट. धावसंख्या 1च मिळणार आहे. तुम्ही काय षटकारासाठी गेला नाहीये. हा चेंडू रडार मध्ये होता, परंतु विचार केला टीमचा. 1000 मला काय नाही भेटले तरी चालेल, परंतु माझी टीम पुढच्या फेरीमध्ये खेळली गेली पाहिजे, असं नक्कीच विचार आला की काय कुणालच्या मनामध्ये. परंतु मित्रांनो, खऱ्या अर्थानं ज्यावेळेस षटकार चौकारांवरती प्राइज लावले जातात ना, खेळाडूंचा मन खऱ्या अर्थानं जे कॉन्फिडन्स असतो ना, तो उंचावला जातो. पुन्हा रडार मध्ये ओ हो हो हो, बॅटला जोरकस. थोडी कुणालची नजर कुठेतरी कमी पडली म्हणेन, कारण खूप जोरात फटका होता. बॅट जर फिरताना मुवमेंट पाहिली ना, तर किती गतीने आला होता फटका ना, याची जाणीव होते. षटक क्रमांक 3 संपलंय. धावसंख्या मात्र 36 ऑन स्कोर बोर्ड. अजूनही 36 धावींची गरज. 12-36. काय घडेल? कुणाल इन्फॉर्म आहे. कुणालला जास्त स्ट्राईक मिळली जाईल का? सर जास्त टीम मीटिंग्स करू नका प्लीज. न्यू गोलंदाज अजय कासुर्डे. 12-36 नव्याने इक्वेशन आहे. स्ट्राइक एंडला मात्र नमेश लॉप केलाय, परंतु समोरच्या दिशेला अलाउन द कार्पेट. तिथे मात्र लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक येत आहेत. चांगलं फील्ड झालंय पा, अतिशय सुरेख देखणं. टीम ओरोशी अत्यंत चांगली क्षेत्ररक्षणाची जमेची बाजू आहे त्यांची. एक धाव म्हणजेच काय तर 11-35 नव्याने समीकरण असेल आपल्या समोर.
पुन्हा एकदा अजय शेलार. ओ हो, यू मिस, आय डेफिनेटली हिट, क्लीन बोल्ड. पुढच्या दाराला कडी लावली परंतु मागच्या दाराने चोरी झाली. म्हटलं जाताना ऑपेस्टी सोडून आले आणि पाठीमागून मात्र एसट्या उद्ध्वस्त केल्या. ही किमया आहे अजय शेलार कासुर्डे सोडे अजय कासुर्डे, कारण गती त्यांच्याकडे खूप आहे. त्या गतीमध्ये फतकत झाली. कुणाल शेलार ज्याच्याकडे अपेक्षा केल्या जात होत्या तो मात्र बाद होऊन तंबूच्या दिशेने परततोय. न्यू बॅटर निखिल शेलार. गोलंदाजीमध्ये गमावलंय, फलंदाजीमध्ये कमवावं लागेल. गेल्या वर्षी JPL मध्ये उदयमुख खेळाडूचा किताब यांना प्राप्त झालाय. अजय शेलार निघतायत. लॉंग रनअप आहे, खूप मोठा रनअप आहे. वा भाई वा, सुरेख गोलंदाजी अफलातून. त्यावरती फटका सुद्धा देखना होता. एक धाव आली आहे. खोलवर टप्पा, गती आहे आणि ज्याच्या वेळेस डावखुऱ्याचा जे फलंदाज येतात ना, खूप त्रास होतो राईट हँड बॅट्समनला. कारण आपण आता मोबाईलवरती क्लिप पाहत होतो, सचिन सर आणि सेहवाग सर या दोघांमध्ये चर्चा की एक मॅच होती इंडिया पाकिस्तान. वीरेंद्र सेहवाग सांगत होते मी 50 ओव्हर्स विनंती करत होतो की स्ट्राईक तुम्ही घ्या. हो फटका, परंतु एकच धाब असेल. त्या ठिकाणी वीरेंद्र सेहवाग सर सांगत होते की मी यांना 50 षटकं जवळजवळ क्षेत्ररक्षण करत असताना रिक्वेस्ट करतो, कारण मी डावखुऱ्या हाताचे गोलंदाज येतात त्यावेळी नक्कीच बाद होतोय सातत्याने. मला थोडंसं कॉन्फिडन्स येत नाही, तर तुम्ही स्ट्राईक करा. वसीम अक्रम गोलंदाजीवरती येणार आहे. तर तिथे मात्र पुण्य 50 षटकं सांगत राहिले की नाही माझा नंबर सेकंड आहे, मी नॉन स्ट्राईकलाच राहणार. परंतु हा डिक्लेअर आहे. पुन्हा एकदा डी झोन मध्ये चेंडू जाईल. हो यस. परंतु ज्यावेळेस आम्ही 30 सर्कल पर्यंत आलो तोपर्यंत आणखीन विनंती करतो, तोपर्यंत मानले नव्हते. परंतु ज्यावेळेस आम्ही 30 सर्कलच्या आतमध्ये एंटर झालो त्यावेळेस स्वतः जाऊन स्ट्राईक घेतली. हा सचिन तेंडुलकरांचा किस्सा वीरेंद्र सेहवाग सांगत होते. म्हणजेच काय तर डावखुरे आताचे गोलंदाज असतात ना, सातत्याने डोकेदुखी ठरतात राईट हँडसाठी. तेंडुलकर सरांचा विचार वेगळा आहे, तो विषय खोल आहे. बाकी इतर जणांसाठी मात्र ते नक्कीच अवघड काम आहे. चोरकस मारण्याचा प्रयत्न, ओव्हर समाप्त झाली आहे. डॉट बॉलनं सांगता झाली आहे. म्हणजे आता जर इक्वेशन पाहिलं 6 चेंडू म्हणजे 6-32 नव्याने आपल्या समोर असेल. नेक्स्ट दोन्ही टीम आपण सज्ज राहायचंय मित्रांनो, लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. न्यू गोलंदाज निलेश कासुर्डे. हॅलो निखिल शेलार. निलेश कासुर्डे मात्र गोलंदाजी मार्क करून 6-32-32 इक्वेशन नव्याने आहे. थोडं स्पीडअप घ्या विनंती असेल सर्वांना. बॅटच्या रडार मध्ये फटका तर फसलाय, कारण लॉंग ऑफ सज्ज आहे आणि इथे मात्र झेल सुरक्षितरित्या टिपला जाईल. विशाल कदम यांनी अतिशय चांगला झेल टिपलाय. फलंदाज मात्र निखिल शेलार. बॅक टू द पवेलियन. आज तो दिन बहुत खराब है मेरा, असं नक्कीच म्हणत असेल, कारण गोलंदाजी करत असताना 3 षटकार खाले होते आणि तदनंतर फलंदाजीमध्ये अपयश आलंय. न्यू बॅटर ऋतिक शेलार. आता मात्र औपचारिकता राहिली का असं म्हणण्याचा प्रश्न नक्कीच उपस्थित राहतोय, कारण 5 विकेट गमावल्यात टीम ACC अंबेघर संघाने. कारण टीम मोरोशी संघाची क्षेत्ररक्षणाची बाजू अतिशय मजबूत आहे मित्रांनो. पुन्हा एकदा कुठेतरी आपल्या शरीरापासून लांब खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता झाली. निलेश शेलार मात्र नक्कीच चांगली गोलंदाजी करतायत. कासुर्डे निलेश कासुर्डे.
कारण न्यू बॅटर आलाय तर त्याला थोडीशी लालच द्यायची आहे, त्याला डॉट बॉलसाठी आपण चेंडू हाताळायचे आहेत, कुठेही बॅटला द्यायचा नाही चेंडू, हा नक्कीच प्रत्येकाचा प्रयत्न असतो. ओ सुरेख आपला आतून अतिशय चांगला विकेट सॅक्रिफाईस केला जातोय नमेश यांच्याकडून, परंतु त्याचा मोठा फायदा होईल असं काही वाटत नाही आपल्याला. चला न्यू बॅटर, चला न्यू बॅटर, चला पटकन. न्यू बॅटर अमित मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. नमेश एक षटकार एक चौकार आलाय, परंतु थोडं पॉवर. ओ वाईट यॉर्कर ठेकण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलची घोषणा पंच तर करतायत, परंतु निलेश कासुर्डे यांचा इरादा स्पष्ट आहे, निमेशला कुठे बॅटच्या रडांमध्ये द्यायचा नाही आहे, आणि तेव्हाच अशी वाईट यॉर्कर डिलिव्हरी फेकण्याचा प्रयत्न गोलंदाज करतात. मित्रांनो टीम वरोशी हबी झाले म्हणेन. ओ सुरेख आहे, एसटी रक्षक तर नक्कीच वेगळ्या स्टाईलमध्ये एसटी रक्षण करतायत. डॉट डिलिव्हरी आली आहे, एक औपचारिकता या मॅच मधली शेष आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. लॉफ्ट केलाय, चोरकस खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहेत. शेवटचा चेंडू शेष असेल या मॅच मधला. टीम काळेश्वरी 11 वरोशी हा संघ होतोय विजयी संघ. खूप खूप अभिनंदन विजेत्या संघांचं, पराभव झालेल्या संघाचं सुद्धा खूप खूप कौतुक. टीम वरोशी 11 विजय झाला त्याबद्दल अभिनंदन, टीम आंबेडकर संघाचं सुद्धा कौतुक. आणि नेक्स्ट मॅच साठी प्लीज विनंती करतो, चला दुसरी टीम टीम मानकरवाडी, आपल्याला विनंती असेल आपण चला लगेच लाईनअपने मैदानाच्या आतमध्ये उतरा मित्रांनो. आणि मॅन ऑफ द मॅच शिवा कासुर्डे या मंचावरती आपल्याला सन्मानित केलं जाईल. आणि त्याचबरोबर सचिन शिंदे यांच्याकडून जे षटकार मारलेत ना त्यासाठी प्राइज 101 आलं होतं, ते सुद्धा कॅश आमच्या इथे जमा झालंय, ते सुद्धा आम्ही इथे मात्र शिवा यांना नक्कीच देऊ.